नाशिकमधल्या स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी दिलेला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज दिली। रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची काल भेट घेऊन सादर केला। ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं। नाशिकमधल्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत। हे प्रकरण उघड झाल्यावर रुपाली चाकणकर या खरात यांच्या संपर्कात असल्याची छायाचित्र आणि चित्रफिती समाज माध्यमांवर पसरल्या होत्या। त्यामुळे विविध स्तरांमधून त्यांच्यावर टीका होत होती आणि राजीनाम्याची मागणी जोर धरत होती। याच प्रकरणात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका पीडितेच्या म्हणण्याचा हवाला देत चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते। तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनीही त्यांच्यावर टीका केली होती। चाकणकर यांनी हे आरोप फेटाळले असून खरात यांना त्यांनी केवळ आध्यात्मिक गुरु मानलं होतं आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कल्पना नव्हती असं चाकणकर यांनी स्पष्ट केलंय। आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असून खोटा प्रचार करणाऱ्यांना नोटीस पाठवणार असल्याचंही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। आंतरराष्ट्रीय संस्था ग्लोबल